तो अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग शोधायचं होतं परंतु ते जमलं नाहीये, असफल ठरतोय. पण 1 मिनिट थांबायचंय. स्कोर बोर्ड थोडासा थांबलाय आपला, 1 मिनिट थांबायचंय. चला लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. सायराज गुलना ट्रॅक वरती पहिला चेंडू अगदी चांगला हाताळला गेला. त्याच नंतर स्वीपचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र प्रयत्न सफल ठरलाय. चेंडू निघून गेलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 4 धावेसाठी आलाय चौकार. चला दापोली संघ थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. टीम मीटिंग थोडीशी कमी करा. थँक्यू डुझे. अगदी जर विचार केला तर एक रायगड जिल्ह्यातील एक रत्नागिरी जिल्ह्यातील संघ एकमेकांशी 2 हात करताना पाहायला मिळत आहेत. वाळवाटी त्यांच्या पक्षामध्ये बोरवली दापोली. अगदी पंच पुन्हा एकदा दर्शवतायत. एस इट इज वाईड. संदीप मिसाळ सर अगदी ऑफिशियल पंच आपल्याला लाभले गेले. त्यांना साथ देण्यासाठी प्रवीण गोरेवले सर हे देखील एक नामवंत पंच ऑफिशियल पंच आपल्या स्पर्धेसाठी लाभले गेले. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहोत, ऋणी आहोत. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा तोच बॅटर आहे. अगदी इनसाइड एज लागत असताना स्वतः क्षेत्ररक्षकाला ते धावबाची संधी आहे परंतु धावबाची संधी हुकल्या. तोपर्यंत निर्धाव चेंडूचे सांगता झाले. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. निनाद आणि भूषण अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळताना पाहायला मिळते. सायराजची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या परंतु स्वीप मारत असताना फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक चौकार आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. लो फुल टॉस चेंडू आहे निघून गेलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू डीजे. 3 षटकांचा सामना आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. बोरवली दापोली त्यांच्या विपक्षामध्ये वाळवटी. यारी चषक 2026 तरार महासंग्राम रंगताना पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र आपल्या भेटीला आलंय. पुन्हा एकदा मान्यवरांचे खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका. इथे क्षेत्ररक्षक धावतोय. 1 माउस चेंडू हातामध्ये कॅरी केले मयूर. तिथून फेकी झाल्या. तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत 2च्या मदतीने. आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावरती. अगदी जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डर पॉवरप्लेचं षटक आतापर्यंत फायदा उचललाय. वाळवटी संघाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी निनादच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. अगदी नाव घेतलं होतं. निनाद असेल भूषण असेल त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे. मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार आला. इथून पुन्हा एकदा खणखणीत षटकार. 6च्या मध्ये धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. 19 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात.
आता शांत पडून राहा. आणि काय करू? तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. कुणासाठी विनोदात टोला केला माझा माझा दुसरीचा झाला. थँक्यू डीजे. अगदी जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये चांगला स्टार्ट मिळाला आहे वाळवटी संघाला. जर विचार केला तर आतापर्यंत 19 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. म्हणजेच काय तर 5 खेळाडू आता मात्र पेट्रोलिंग करतील बाउंड्री लाईनच्या दिशेने. जर विचार केला तर धाव संख्या स्कोर कार्ड वरती 19 धावा. म्हणजेच काय तर चांगली स्थिती पाहायला मिळते वाळवटी संघाची. नवीन गोलंदाज वापरला जातोय तुषार. दुसऱ्या गोलंदाजची वर्णी लागली. दुसरा गोलंदाज वापरला जातोय राईट मोद विकेटने सज्ज झालाय. स्ट्राईक वरती आता मात्र भूषण. मोठा फटका. पहिलाच चेंडू हवेमध्ये आहे. खाली क्षेत्ररक्षक येतोय. जेलची संधी आणि इथून मात्र जेल कंप्लीट केलाय. काय जजमेंट होता काय. अगदी जर विचार केला तर उंच जेल पकडला गेलाय. Remix. अनुकुनी उपायाच्या टोला केला माझा माझा दुसरीचा झाला. कुणी उपायाच्या टोला केला माझा माझा दुसरीचा झाला. थँक्यू डीजे. अगदी विचार केला तर मनोरंजन सर्वांचं लक्ष वेधलं या डीजे मास्टरनी. अगदी जर विचार केला तर हेमंत कामनकर सर यांच्या माध्यमातून डीजे आपल्याला ऐकायला मिळतोय. मोठा फटका येईल का. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. खाली क्षेत्ररक्षक मयूर. पुन्हा एकदा जेल त्याच्या माध्यमातून. अगदी दुसरी जेल मयूरच्या माध्यमातून कंप्लीट केली गेली आहे. Farva in the mix. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळतोय राहुल. अगदी हॅट्रिक वरती असेल गोलंदाज. हॅट्रिक येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक येईल का. धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड वरती 19वा हॅट्रिक चेंडू असेल. स्ट्रायकर वरती नवीन बॅटर आणि पंचांचा इशारा आलाय वाईड. इथून मात्र एक धाव मिळेल. 100 मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचेल 20 च्या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल होताना पाहायला मिळतोय. जर विचार केला तर आतापर्यंत चांगली स्थिती होती परंतु थोडासा आता बॅकफुटला जाताना म्हणजेच काय तर 2 गडी बाद झालेत. महत्वपूर्ण 2 गडी बाद होताना पाहायला मिळाले. दापोली संघ आता मात्र वरचढ करतोय. इथून मात्र चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. आलाय खडखडीत षटकार. अगदी जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि ती गोलंदाजी करतोय टिट फॉर टॅट. मी देखील काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये हे देखील आता सांगताना पाहायला मिळतोय. बॉलर तुषार अगदी षटकार ठोकला आणि त्याच नंतर त्याचं झालं कमबॅक आपल्याला मात्र पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाले. धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 26 धावा. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जेलची संधी आहे. यष्टीरक्षक कोणतीही चूक न करता इथे मात्र जेल कंप्लीट करतोय. पुन्हा एकदा गडी कारण पुन्हा एकदा गडी बाद होतोय.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु तुषारची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, काय चेंडू डिलिव्हर केला होता, अगदी यॉर्कर लेनचा चेंडू वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न, पंचांचा इशारा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू निघालाय. 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्कोर कार्ड वरती 27 धावा. येणारे 6 चेंडू कशी असतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. थँक्यू डीजे. इथे मात्र अभिषेक पेंढारे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आगतम स्वागतम सुस्वागतम आणि मंडळाच्या तर्फे मनाच्या अंतःकरणापासून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. तर जाऊयात मैदान दिशेने. नवीन गोलंदाज वापरला जाईल. तिसरा गोलंदाज वापरला जातोय पिंट्या. अगदी धाव संख्येचा विचार केला तर 27 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात, परंतु 3 गडी बाद झालेत. वाळवटी संघाची 3 गडी बाद होत असताना पाहायला मिळालेत. धाव संख्या झाले आतापर्यंत 27 धावा. येणारे 7 चेंडू कसे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत 50-50चा सामना चाललाय. 50-50 ओव्हर दोघांच्या नावावरती लागल्यात. एकाकडे 27 धावा खर्च केल्यात तर एकाकडे 3 विकेट मिळवल्यात. राईट मध्ये विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका रडार मध्ये आलाय, चेंडू मिडल करण्याचा फेकून दिलाय. सीमारेषा पार. थँक्यू डीजे. चेंडू आला रडार मध्ये, त्याला मात्र पाठवून गेल्या सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती ठोकलाही षटकार. 7 चेंडू आणि 24 धावांवरती खेळतोय निनाद. अगदी हेलिकॉप्टर उडवायचा होता, मिली हेलिकॉप्टरचा प्रयत्न, इथून मात्र चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेसाठी 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचेल 34 आकड्यावरती. वैयक्तिक 25 धावा निनादच्या बॅट मधून. नावाप्रमाणे अगदी हे मात्र मैदान धनानून सोडलंय निनाद याने. खरोखर जर विचार केला तर धाव संख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 34 धावा. 34 वरती 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते वाळवटी संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय अभि. पुन्हा एकदा मोठा फटका स्लॉट मध्ये आला, त्याला प्लॉट मध्ये पाठवलाय. जगात लाइटिंग सीमारेषा पार. गोलंदाज ट्रॅक मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका. काय फटका देखना, स्ट्रोक पाहायला मिळाला. जेल सोडले की मॅच सोडले हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि इथून आता मात्र कोणता फलंदाज बाद असेल याकडे नजर असेल. आणि स्वतःकडे स्ट्राईक घेत असताना पाहायला मिळतोय आपल्याला निनाद. पिंट्या गोलंदाज ट्रॅक वरती. आता मात्र स्ट्राईकला असेल निनाद. आपल्या बॅटिंगने सर्वांना नाद सोडलाय. नाद खुळा बॅटिंग, नाद खुळी बॅटिंग त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका. ताट आहे कणा माझा, मोडेन पण वागणार नाही. ताट आहे कणा माझा, मोडेन पण वागणार नाही. संकटांना एकदा तोंड देईल मी, पण परिस्थिती समोर कधीच झुकणार नाहीये. पण परिस्थिती समोर कधीच झुकणार नाहीये. Thank you, Rizwan.
अगदी निनाद काय बॅटिंग केलंय, नादकुळी बॅटिंग निनादच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. फक्त 11 चेंडू फेस करत असताना आतापर्यंत 38 धावा त्याच्या वैयक्तिक बॅटमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. काय फलंदाजी निनादची राहिले आतापर्यंत. धाव संख्या झाली 47. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न आहे. तिथे क्षेत्ररक्षक येत आहे आणि फंबल होत असताना इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. 200 मध्ये तिसऱ्या धावेचा प्रयत्न करताय. ती तिसरी धाव इथे मात्र गडी बाद होईल. अगदी मित्रांनो निनादची बॅटिंग आवडली असेल. वैयक्तिक 11 चेंडू आणि 38 धावांचं योगदान. तर निनादसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खरोखर सुरेख बॅटिंग. करताना पाहायला मिळतील. तर टॉस केला जातोय आणि इथे मात्र काट आहे आणि इथे मात्र सर्वे हा संघ टॉस विन होतोय. तर टॉस विन होत असताना प्रथम निर्णय काय असेल तुमचा? प्रथम आम्ही गोलंदाजी करू. नक्कीच तुमचा वेळ घेत नाही. तुम्हाला शुभेच्छा असतील. थांबा तुमचा सन्मान केला जाईल. तर बापवन संघाचे कर्णधार आपल्याशी जोडले गेलेत. प्रथम गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत तुम्ही मजल मारू शकताय? आम्ही 40 धावांचा टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. 40 धावांचं टार्गेट. अगदी मोठी स्टार कार्ड दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. त्या दोन्ही संघांचा इथे सन्मान केला जातोय. सर्व संघाचा इथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये आलात अगदी शोभा वाढवले. तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि आता मात्र बापवन संघाचा इथे मात्र सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील दाखल झालात. तुम्हाला देखील चांगली कामगिरी करायची आहे. तो दाखल झाला. यांचं देखील इथे सन्मान होतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात बापवन संघासाठी. हार्दिक हार्दिक स्वागत बापवन संघ देखील. चला पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने. चला जाऊयात मैदानाची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बोरवली दापोली संघाकडून विशाल आणि मयूर. तर पहिला गोलंदाज किरण. निनाद
अगदी काय चेंडू हाताळला गेला निनादच्या बॅटमधून हातातून. जर विचार केला तर बॅटमधून धावा निघाल्यात. वैयक्तिक 12 चेंडू आणि 40 धावांवरती निनाद खेळला होता. तोच आता गोलंदाजी ट्रॅकवरती येताना पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू वाळवटी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट होताना पाहायला मिळालं आहे. एक रत्नागिरी तालुक्यातील एक रायगड तालुक्यातील एक रायगड जिल्ह्यातील संघ, दोन्ही संघ एकमेकांसमोर 2 हात करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर विचार केला तर पहिला चेंडू हाताळत असताना चेंडू पडला, त्यानंतर व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि तिथून जर विचार केला तर चेंडू आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. निनाद अगदी नादखुळी बॅटिंग, आता मात्र बॉलिंग करतोय. मॅन्डेटरी पावप्लेचं षटक असेल. फक्त आणि फक्त 2 खेळाडू पेट्रोलिंग करतील बाउंड्री लाईन वरती, हे देखील पाहणं गरजेचं आहे. अगदी या षटकामध्ये फायदा उठवावा लागेल, कारण का 50 धावांचं टार्गेट, 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्टेपावर होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, झेलची संधी आहे. इथून मात्र गडी गारद होईल. पहिला धक्का बसतोय. इथून मात्र आता माघारी परतताना पाहायला मिळतोय विशाल. विशाल माघारी परतलाय. सखू अग सखू सखू अग सखू सखू माझी सखू असं नको बघू, जायचंय कामावर सांच्याला भेटू. सखू माझी सखू अग असं नको बघू, मला जायचंय कामावर सांच्याला भेटू. बघतोय मी बघतच राहू का तू? चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोरी गोरी पान तू आहे माझी जान तू. रविवार येतोय पिक्चरला नेऊ का? नजरेचा पान दिलाचा तान, काळजावर तुझ्याच नावाचं पान, आरशाला टिकली टिकलीचा पान. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निनादची चांगली गोलंदाजी आतापर्यंत. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी मिडॉनचं क्षेत्र निवडलंय, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू हातामध्ये कॅरी केलाय, फेकी झाली आहे. तोपर्यंत फक्त एक धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा, तिथे तितकासा चांगला स्टार्ट मिळाला नाहीये, परंतु आता मात्र स्ट्राईकला जाईल तुषार. मयूर आता मात्र स्ट्राईकला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी त्याच्या माध्यमातून जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 2 झेल कंप्लीट केल्या होत्या असा मयूर आता मात्र स्ट्रायकरवरती खेळताना पाहायला मिळेल. राईट मोठ्या विकेटने गोलंदाज सज्ज होतोय निनाद. समोर लेफ्ट हँड फलंदाज असेल. अगदी विचार केला तर काय फलंदाजी आहे, फलंदाजी मात्र चांगली होताना, परंतु काय क्षेत्ररक्षण लावलंय, क्षेत्ररक्षण काय सजवलंय. अगदी क्षेत्ररक्षक लावलाय ना, तिथे चेंडू हाताळला जातोय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. खरोखर सुरेख गोलंदाजी निनादच्या माध्यमातून आतापर्यंत होताना पाहायला मिळाल्या. यारी दोस्ती चषक 2026चा थरार आपण अनुभवतोय, महासंग्राम रंगताना पाहायला मिळतोय. अगदी शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न होता, 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला गॅदर केलं गेलंय, तोपर्यंत फेकी झाली आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोअर करावरती फक्त 2 धावा. 50 धावांचं टार्गेट सेट झालंय मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल डबलने चालणार नाहीये, तर मोठे फटके मारावेच लागतील, मोठे फटके मारावेच लागतील. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात निनाद याने. चांगली गोलंदाजी आणि पुन्हा एकदा काय स्वतःच्या फॉलथ्रो मध्ये चेंडूला अडवलं गेले आहे. अगदी मित्रांनो, षटक आवडलं असेल निनादचं तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. फक्त 2 धावा खर्च केल्यात. 6 चेंडू टाकत असताना एक गडी, महत्वाचा गडी बाद केलाय. फक्त 2 धावा म्हणजेच काय तर मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन, मैदानाच्या आतमध्ये समीकरण उरेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 48 धावा. नवीन गोलंदाज सोहम गोलंदाज ट्रॅकमध्ये येताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात निनाद याने. सोहम गोलंदाज ट्रॅकमध्ये दुसऱ्या गोलंदाजी वळणे लागल्या, परंतु आता स्ट्राईकला असेल मयूर, एक लेफ्ट हँड बॅट्समन. त्याच्याकडे देखील ताकद आहे सामना फिरवण्याची, सामन्याला कलाटणी देण्याची. राईट मोठा विकेटने सज्ज झालाय. ओ काय चेंडू हाताळलाय. अगदी चेंडू पडला, त्यानंतर उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खरोखर
विचार केला तर चांगली गोलंदाजी, उंचकुरा असा खेळाडू, परंतु शरीरयष्टीचा चांगला वापर केला या चेंडूवरती. अगदी चेंडू टाकत असताना थोडासा स्लॅश झाला आणि त्यानंतर चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा राईट मोद विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. 10-12 पावलांचा रनअप, अगदी स्पीडअप रनअप पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न आहे, खाली क्षेत्ररक्षक येतोय, जेलची संधी आहे आणि थोडासा इथे मात्र अंदाज चुकला आणि त्याच नंतर चेंडू मात्र फेकी झाले. तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते. स्कोर कालवडती 4 धावा. 4 धावा स्कोर कार्डवरती मात्र लगावल्या गेल्यात. अजून देखील मयूर मैदानाच्या आतमध्ये आहे. रनअप जर पाहायला गेला तर अगदी चांगला खेळाडू, उंचकुरा असा खेळाडू, तितका चांगला स्पीडअप बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लो फुलटॉस चेंडू आहे, अगदी 1 हँडेड फटका आपल्याला पाहायला मिळतो. खाली क्षेत्ररक्षक येत आहेत, 2 क्षेत्ररक्षक येत असताना इथून मात्र जेल सुटली गेल्या विवेकच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी 2दा जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा उठवेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं ना, कॅच विन द मॅच, आणि इथून मात्र जर विचार केला तर 2 कॅच सुटल्यात मयूरच्या, तो आता महाग ठरेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली आतापर्यंत 6 धावा, येणारे अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. राईट मोद विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटचं क्षेत्र, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. मिडॉनचा खेळाडू तिथे आलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. 200 मधून धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्या 8 या आकड्यावरती. 1.4 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने होताना पाहायला मिळते. अगदी प्रत्येक चेंडू मध्ये तितकाचा स्पीड आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर विचार केला तर 16.50 सरासरीने धावा जमवायच्या होत्या, परंतु ते झालं नाहीये. मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, तिथे क्षेत्ररक्षक जेल टिपल्या विवेकच्या माध्यमातून. अगदी पहिला विचार केला तर पहिल्यांदा जेल सोडली होती, आता मात्र कमबॅक करतोय विवेक. संकेत चव्हाण साहेबांचं इथे मात्र आगमन होतंय. तर तुमचं देखील आगतम स्वागतम नि सुस्वागतम घ्यायचंय. आपले आसन वाट बघताय, आसनाचं होऊन घ्यायचंय. संकेत चव्हाण साहेब, अनिकेत बोवाड कुडगाव यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत झालंय. तुमचं देखील आगतम स्वागतम नि सुस्वागतम. अनिकेत बोवाड साहेब या, आपण देखील इथे आसनाचं होऊन घ्यायचंय. जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील स्वागत करायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनिकेत, परंतु चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. विचार केला तर चांगली गोलंदाजी राईट मोद विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा चेंडू पडला, त्यानंतर फसवा निघाला चेंडू. खरोखर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत जर विचार केला तर फक्त 6 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केला. मयूरला मात्र माघारी परतवलं. 8 वरती 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते बोरवली दापोली संघाचे. परंतु जर विचार केला तर वाळवंटी संघ पण काही कमी नाहीये, तो आता मात्र वरचढ दिसतोय या सामन्यामध्ये. आता जर विचार केला तर 8 धावा म्हणजेच काय तर 6 चेंडू आणि विजयासाठी 42 धावेची गरज. 6 चेंडू आणि 42 धावा, एकतर्फा सामना जातोय का काय असं आता वाटायला लागलंय. साहिल पटेल साहेबांचं देखील आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम, त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवरती येताना पाहायला मिळाला आपल्याला. त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू बॉलर नेम सांगायचंय अमृत गोलंदाज ट्रॅकवरती येताना आपल्याला पाहायला मिळालाय. स्वतः कर्णधार त्याच्या
हातातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळाले. विचार केला तर 2 चेंडू हाताळत असताना फक्त एक धाव खर्च केलाय. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्या 9 या आकड्यावरती. अजून देखील 4 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांचा टार्गेट. म्हणजेच काय तर फक्त औपचारिकता उरली. फक्त औपचारिकता उरल्या या सामन्यामध्ये. राकेश गुरव सर या आपल्याला इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. राकेश गोलेवले साहेब आपल्याला देखील विनंती असेल आसनास्थ होऊन घ्यायचंय व्यासपीठावरती. राकेश गोरेवले साहेब, अजय नायनेकर साहेब आपण देखील या. आगतम स्वागतम ने सुस्वागतम. तुम्ही देखील या आमच्याशी जोडले जात आहेत प्रमुख पाहुणे अजय नायनेकर साहेब. ते देखील त्यांचं देखील स्वागत झालंय. त्यांना देखील आसनस्थ होण्याची विनंती असेल. आता मात्र औपचारिकता उरले. शेवटचे 3 चेंडू अमृत्याचे कसे असतील याकडे देखील नजर आहे. अगदी शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावेसाठी. 200 मध्ये धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. अगदी बोरवली दापोली संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला आहे. परंतु चांगली फलंदाजी राहिली वाटपली संघाची. वाळवटी संघाची जर विचार केला तर पंच दर्शवतात एसीट इज वाईड. म्हणजेच काय तर अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. इथून मात्र एक धाव मिळेल. 1च्या मध्ये धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 धावा स्कोर करण्यावरती आतापर्यंत लगावले गेले आहेत. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाले अमृत्यांची. आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा शपल होऊन होत असताना मारलेला फटका चेंडू निघून गेलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. तिथून मात्र एक धाव डिक्लेरेशन बॉक्स मध्ये मिळेल. 1च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आणि इथून मात्र बेरकावून दिलाय चेंडूला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. इथं मात्र सामना संपलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा सामना विठरेल नो डाऊट. निनाद यायचंय आपला सामनावीरचा किताब मात्र स्वीकारायचंय. हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे. कहाँ खुली जुल्फ बता दे. अब उसका पता दे जरा मुझको बता दे. मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार. हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे. कहाँ खुली जुल्फ बता दे. अब उसका पता दे जरा मुझको बता दे. मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार. मिला दे दिलदार मिला दे. यार. Thank you, DJ. दिलदार मिला दे. नो डाऊट निनाद ठरला या सामन्याचा सामनावीर. तर अजय नायनेकर साहेबांच्या हस्ते सामनावीरचा किताब दिला जातोय. वाळवटी संघाचा हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू निनाद. अजय सरांच्या माध्यमातून एक जर्सी आणि आकर्षक चषक दिलं जात आहे. वेल प्लेड निनाद. जोरदार डायलॉग मित्रांनो त्याचं देखील अभिनंदन करूयात. निनाद थोडं थांबायचंय. अगदी धुवाधार बॅटिंग केलीस. 12 चेंडू आणि 40 धावा. तर मनामध्ये काय होतं तुझ्या? मनामध्ये असं काय नव्हतं. जिकडे येईल तिकडे मारायचा बॉल होता. ते मेल खेळलो आणि वारा पण होता. रायटीचा बेनिफिट होता त्याच्यामुळे मी ते जिकडे इकडे तिकडे मारलं. नक्कीच सिमेंट विकेट आहे. तर खेळपट्टी तुझ्यासाठी कशी वाटली तुला खेळपट्टी? तर हर संडेला खेळत असतो या विकेटवर. चांगली पिच आहे. बॅटिंगसाठीच आहे. बॉलिंग थोडंसं डिफिकल्ट आहे. बॉलरला भटके पडतात. तर बॅटिंग साईडच विकेट आहे. नक्कीच तुला देखील ऑल द बेस्ट. तुझ्या टीमला देखील ऑल द बेस्ट. जे आयोजन केलंय ते सुंदर आहे. त्याचं नाव काय? हां प्रणयसाठी मिस यू. तो आज नाही आहे इथे. त्याच्यावर सन्मानार्थ मॅच ठेवलं त्या मित्रालाही सर्व त्यांच्या मित्रांनी त्याचे धन्यवाद आणि आम्हाला चान्स दिला याच्यावर थँक्यू.
नक्कीच थँक्यू तुला देखील आणि तुझ्या टीमला वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामॅन जाऊयात मैदानाच्या दिशेने.